पाकिस्तान म्हणलं की आपल्याकडे अनेकांच्या डोक्यात तिडीक जाते. हा पाकिस्तान म्हणलं तर हिंदू आणि मुस्लिम अशा अँगलनीच त्याकडे आपण बघतो. पण तुम्हाला माहिती आहे का, पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री एक हिंदू होते असं जर मी तुम्हाला सांगितलं, आणि पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं, तर मग नमस्कार, मी घनश्याम केळकर, महान्यूज लाईव्हच्या काहीच्या काही या सेगमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर पाकिस्तान म्हणजे वाईट, आणि वाईट म्हणजे इस्लाम किंवा मुसलमान, अशा पद्धतीचं आपल्या डोक्यामध्ये भिनवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. आता पाकिस्तानची निर्मिती ही एक चुकीची गोष्ट घडली ह्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, आणि पाकिस्तानची निर्मिती हे एक इस्लामिक देश म्हणून झाली ही अगदी सत्य आहे, त्याच्याबद्दलही काही दुमत असायचं कारण नाही. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये एका गैर इस्लामी व्यक्तीचा सहभाग होता, आणि त्या व्यक्तीचं नाव होतं जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडल हे हिंदू दलित नेते होते, आणि त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते आजचा बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तानमधलं होतं, त्याच्या आधीच्या अखंड पाकिस्तान अखंड भारतामधलं होतं. परंतु हे जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदा व श्रम मंत्री होते. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री जोगेंद्रनाथ मंडल हे दोघेही हिंदू दलित होते. ही एक योगायोगाची गोष्ट आहे. तर हे कोण होते जोगेंद्रनाथ मंडल? तर हे जोगेंद्रनाथ मंडल तेच आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अखंड भारताची जी घटना समिती होती त्या घटना समितीमध्ये निवडून जाण्यासाठी खूप मदत केली होती. 1946 या वर्षी त्या भारताची घटना समिती स्थापन झाली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई इलाख्यामधून, म्हणजे त्यांचा स्वतःचा इलाका मुंबई इलाका जो ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये येतो, त्यातमधून निवडून जाऊ शकत नव्हते, कारण त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची तेवढी ताकद नव्हती. त्यावेळेस जोगेंद्रनाथ मंडल हे ह्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचेच बंगालचे प्रमुख होते. त्यावेळेस त्या मंडल यांनी त्यांना आत्ताच्या बांगलादेशमधून निवडणूक लढवायची विनंती केली, आणि त्यांना तिथून निवडून घेण्याची त्यांनी हमी घेतली. त्यासाठी त्यांनी मुस्लिम लीगची किंवा अँग्लो इंडियन ज्या पार्टीज होत्या त्यांची मदत घेतली, आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि त्यावेळेच्या भारताच्या घटना समितीमध्ये पोहोचले. अर्थातच काय झालं की फाळणी झाल्यानंतर ती घटना समिती बरखास्त झाली. नंतर फक्त भारताची घटना समितीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतून उभं राहण्यासाठी निवडून येण्यासाठी मदत केली. ते मुंबईतून निवडून आले आणि भारताच्या घटना समितीमध्ये पुन्हा सामील झाले. अर्थात पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, ते घटना समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पूर्ण घटना लिहिण्यामध्ये त्यांनी सर्वाधिक योगदान दिलं, आणि आज ते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून अख्ख्या जगामध्ये आदराने ओळखले जातात. आता तर दुसरीकडे जोगेंद्रनाथ मंडल ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तानमध्ये जायचं असा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याचं मागचं कारण असं होतं की त्यांना असं वाटायचं की बहुसंख्य हिंदू जिथे आहेत तिथे हिंदू दलितांना योग्य न्याय मिळणार नाही, त्यापेक्षा मुस्लिम लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये आपल्याला चांगला न्याय मिळेल असं त्यांना वाटत होतं. आणि त्यावेळचे जे संस्थापक पाकिस्तानचे होते मोहम्मद अली जिन्ना यांनी सुद्धा त्यांना त्या पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे जोगेंद्रनाथांचं. म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये जायचा निर्णय घेतला. फाळणीच्या वेळी ज्या मोठ्या दंगली झाल्या, ज्याच्यामध्ये नौखालीची दंगल जी आहे, महात्मा गांधी ती दंगल शमवण्यासाठी गेले होते. नौखाली आता हा बांगलादेशचा एक भाग आहे. तर त्याच भागामध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी सुद्धा त्यावेळेस यात्रा केल्या होत्या, आणि दलितांनी ह्या दंगलीमध्ये भाग घेऊ नये आणि हिंदूंच्या हातातलं प्यादं होऊ नये असा प्रचार त्यावेळेस त्यांनी केला होता. तर तो झालं. त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मोहम्मद अली जिन्नांनी जे पहिलं मंत्रिमंडळ बनवलं त्यामध्ये जगन्नाथ मंडल यांना कायदा आणि श्रम मंत्री ही एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. पाकिस्तानच्या घटना समितीची जी पहिली बैठक झाली त्यावेळी पहिल्या दिवशीचे अध्यक्ष हे जगन्नाथ मंडल होते. त्यांनीच नंतर ते पद मोहम्मद अली जिन्नांना दिलं. मोहम्मद अली जिन्ना हे नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून घटना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहायला लागले. आणखीन पण जोपर्यंत मोहम्मद अली जिन्ना होते तोपर्यंत जगन्नाथ मंडल यांना मोठा आधार होता. हे जगन्नाथ मंडल हे मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर काही काळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जगन्नाथ मंडल हे पूर्णपणे एकाकी झाले. दुसरीकडे पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच तिथं एक हिंदू विरोधी लाट मोठ्या प्रमाणात होती. हिंदूंवरचे हल्ले होत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते आणि जगन्नाथ मंडल त्यावेळेस त्या मंत्रिमंडळामधनं त्याच्याविरुद्ध आवाज उठवत होते, परंतु त्यांचं ऐकलं जात नव्हतं. जिन्नांच्या मृत्यूनंतर हे प्रकार प्रचंड वाढले. वेळोवेळी सांगूनही ह्या गोष्टी थांबल्या नाहीत. दलित वस्त्यांवरती हल्ले व्हायचे, स्त्रियांवरचे अत्याचार व्हायचे, हिंदूंवरती सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकला जायचा आणि ह्यामुळं ते पूर्णपणे व्यथित झाले. आणि अखेर 1950मध्ये त्यांनी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळामधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस त्यांनी त्यावेळेचे जे पंतप्रधान आहेत लियाकत अली यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र आजही तुम्हाला वाचायला उपलब्ध आहे.